पलावाच्या तिकडचा जो रस्ता आहे त्याची परिस्थिती बघा, आधीची परिस्थिती बघा, आत्ताच्या पुलाची पण बघा. आणि परवाकडे मी ऐकलं जे गद्दार उपमुख्यमंत्री आहेत ते ठाण्यातून कल्याणला जायला पण आता हेलिकॉप्टर वापरायला लागलेत. मला वाटतं राजू पाटीलजींनी ते ट्विट केलं होतं. तर एवढ्या अंतरासाठी स्वतःसाठी हेलिकॉप्टर आहे पण लोकांसाठी खड्डे आहेत. कुठच्या खात्याने हे बनवलेलं आहे? मुंबईचे रस्ते पहा तुम्ही, पुण्याचे हाल पहा तुम्ही, संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक रस्ता, समृद्धी हायवे बघा ना तुम्ही, किती बेकार के खड्डे झाले, त्याच्यावर वरती खालती रस्ता झालेला आहे. 1 किलोमीटर तरी तुम्हाला सपाट दिसतोय का पहा. आणि ह्याच्यात राजकारण जरी बाजूला ठेवलं तरी तुम्ही पाहाल की कुठचाही महामार्ग घ्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये एवढा भयानक केलेला आहे कारण भ्रष्टनाथांनी त्याच्यात पैसे काढलेले आहेत. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.